राम कृष्ण हरी माऊली, राम कृष्ण हरी. नमस्कार मंडळी. मी आज तुमच्यासमोर एका अत्यंत पवित्र, मंगलमय आणि पापनाशक अशा एकादशीची कथा घेऊन आले आहे. ती म्हणजे आमलकी एकादशीची अद्भुत आणि रोमांचक कथा. मंडळी, एकादशी म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णूंची तिथी. या दिवशी केलेले कोणतेही सत्कर्म, कोणतेही नामस्मरण हे 1000 पटींनी फळ देणारे असते. त्यातल्या त्यात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी आमलकी एकादशी ही तर सर्व एकादशांमध्ये मुकुटमणी मानली जाते. श्रोतेहो, आमलकी एकादशीची कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. ही कथा ऐकण्याचे महत्त्व इतके अगाध आहे की जो कोणी ही कथा पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तिभावाने श्रवण करेल, त्याच्या अनेक जन्मांच्या घोर पापांचा क्षणात नाश होईल आणि त्याला हजारो गायींचे दान केल्याचे महान पुण्य लाभून अंतिमतः श्रीहरींच्या वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की आज आपल्या आयुष्यातील थोडा वेळ बाजूला काढून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ही कथा तुमच्या जीवनात नक्कीच एक सकारात्मक बदल घडवून आणेल, हे माझे तुम्हाला वचन आहे. आणि या कथेतून तुम्हाला खूप काही ज्ञानवर्धक गोष्टी पण शिकायला मिळणार आहे. चला तर मग मी कथेला सुरुवात करते. पण मंडळी, त्या अगोदर एक छोटीशी विनंती करते. मी ही कथा खूप मेहनतीने बनवली आहे. जर माझी मेहनत आवडली तरी व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. मंडळी, एकादशीच्या मुख्य कथेला सुरुवात करताना आपल्याला आधी हे समजून घ्यावे लागेल की या एकादशीला आमलकी असे का म्हणतात. आमलकी म्हणजे आवळा, आवळ्याचे झाड. आता तुम्ही म्हणाल, एकादशीच्या दिवशी एका झाडाचे काय महत्त्व? तर श्रोतेहो, हे झाड काही सामान्य झाड नाही. हे साक्षात देवांचे निवासस्थान आहे. पुराणांमध्ये या झाडाच्या जन्माची एक अत्यंत गोड आणि भावपूर्ण कथा सांगितलेली आहे. ती कथा ऐकताना तुमचेही मन भक्तीने भरून येईल. मंडळी, जेव्हा या सृष्टीच्या निर्मितीची वेळ आली, तेव्हा अथांग अशा जलमय प्रलयात भगवान श्री विष्णू शेषनागावर योगनिद्रेत विसावले होते. त्यांच्या नाभीतून एक सुंदर कमळ प्रकट झाले आणि त्या कमळातून सृष्टीचे रचयिते भगवान ब्रह्मदेव यांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांच्या आजूबाजूला फक्त पाणीच पाणी होते. ते विचारात पडले की मी कोण आहे, माझा जन्म कुठून झाला आणि मला काय करायचे आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भगवान ब्रह्मदेवांनी अत्यंत कडक अशी तपश्चर्या सुरू केली. त्यांनी आपले लक्ष श्रीहरी विष्णूंच्या चरणांवर केंद्रित केले. अनेक वर्ष त्यांची ही कठोर तपश्चर्या चालू होती. त्यांच्या या निस्सीम तपश्चर्येवर आणि शुद्ध भक्तीवर भगवान श्रीहरी विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. चतुर्भुज रूप धारण करून हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म घेऊन भगवान विष्णू प्रत्यक्ष ब्रह्मदेवांच्या समोर प्रकट झाले. आपल्यासमोर साक्षात परमेश्वराला, आपल्या जनकाला पाहताच ब्रह्मदेवांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांचे हृदय अष्टसात्विक भावाने आणि प्रेमाने भरून आले. देवाच्या त्या सावळ्या, सुंदर आणि तेजस्वी रूपाकडे पाहताना ब्रह्मदेवांच्या डोळ्यांतून आनंदाचे आणि भक्तीचे अश्रू ओघळू लागले. हे अश्रू म्हणजे साधे पाणी नव्हते, तर ती ब्रह्मदेवांची शुद्ध भक्ती होती. ते अश्रू जेव्हा भगवान विष्णूंच्या चरणकमलांवर पडून जमिनीवर ओघळले, तेव्हा त्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून एक अत्यंत सुंदर, हिरवागार आणि संजीवनी देणारा वृक्ष निर्माण झाला. तोच हा आमलकी म्हणजेच आवळ्याचा वृक्ष होय. ज्या दिवशी हा अद्भुत चमत्कार घडला, तो दिवस फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशीचा होता. तेव्हा भगवान विष्णूंनी हसून ब्रह्मदेवांना आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद दिला की हा वृक्ष आजपासून मला अत्यंत प्रिय असेल. या वृक्षाच्या मुळामध्ये मी स्वतः वास करेन. याच्या खोडामध्ये भगवान शिवशंकर विराजमान असतील.
याच्या वरच्या भागात साक्षात ब्रह्मदेव राहतील. या वृक्षाच्या फांद्यांमध्ये ऋषी, मुनी आणि देवता राहतील. पानांमध्ये 8 वसू, फुलांमध्ये मरुद्गण आणि फळांमध्ये सर्व प्रजापतींचा वास असेल. त्यामुळे जो कोणी भक्त या एकादशीच्या दिवशी माझी आणि या आवळ्याच्या झाडाची मनोभावे पूजा करेल, त्याच्या सर्व पापांचा नाश होईल आणि त्याला मोक्ष मिळेल. या वृक्षाचे केवळ स्मरण केले तरी गायीचे दान केल्याचे पुण्य मिळते. याला स्पर्श केला तर दुप्पट पुण्य मिळते आणि याचे फळ खाल्ले तर तिप्पट फळ मिळते, असा साक्षात श्रीहरींचा आशीर्वाद आहे. श्रोते हो, ही कथा पुढे कशी जाते त्यात आपण पाहूयात. प्राचीन काळी मांधाता नावाचा एक अत्यंत प्रतापी, शूर आणि धर्मपरायण राजा होऊन गेला. तो आपल्या प्रजेची अगदी स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेत असे. राजा मांधाताला नेहमी असा विचार येत असे की आपल्या प्रजेचे आणि संपूर्ण मानवजातीचे कायमचे कल्याण कसे होईल. याच विचारात तो एकदा महर्षी वशिष्ठ यांच्या आश्रमात गेला. आश्रम अत्यंत शांत आणि निसर्गरम्य होता. मुनी वशिष्ठ ध्यानात बसले होते. मांधाता राजाने त्यांच्या चरणांवर डोके ठेवून अत्यंत नम्रपणे नमस्कार केला. मुनींनी डोळे उघडले आणि राजाला आशीर्वाद दिला. राजा हात जोडून अत्यंत विनयाने महर्षी वशिष्ठांना म्हणाला, हे महान ऋषीवर्य, आपण तर सर्वज्ञ आहात. मी आपल्या चरणी एक प्रश्न घेऊन आलो आहे. कृपा करून मला असा एखादा व्रत, असा एखादा उपवास सांगा जो केल्याने मानवाचे चिरंतन कल्याण होईल. असा कोणता उपवास आहे ज्याने मनुष्याचे सर्व प्रकारचे पातक नष्ट होतील, त्याला आयुष्यात अपार संपत्ती आणि सुख मिळेल आणि मरणोत्तर त्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून मोक्षाची प्राप्ती होईल. राजाचा हा अत्यंत सुंदर आणि लोककल्याणाचा प्रश्न ऐकून महर्षी वशिष्ठांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. ते अत्यंत प्रेमळ स्वरात म्हणाले, हे राजा मांधाता, तू खरोखरच महान आहेस. प्रजेच्या हितासाठी तू अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस. हे राजन, लक्ष देऊन ऐक. सर्व व्रतांमध्ये आणि सर्व उपवासांमध्ये सर्वश्रेष्ठ असा एकच उपवास आहे आणि तो म्हणजे आमलकी एकादशी होय. ही फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी आहे. जो कोणी भाविक या दिवशी खऱ्या श्रद्धेने उपवास करतो त्याला आयुष्यात प्रचंड संपत्ती मिळते आणि त्याचे सर्व प्रकारचे पाप धुवून निघतात. हा उपवास एखाद्या शुद्ध ब्राह्मणाला 1000 गायींचे दान करण्यापेक्षाही अधिक पवित्र आणि फलदायी आहे. महर्षी वशिष्ठ पुढे म्हणाले, हे राजा, या व्रताचा महिमा इतका अगाध आहे की मी तुला एका अशा शिकाराची कथा सांगतो ज्याचे संपूर्ण आयुष्य फक्त निष्पाप प्राण्यांची हत्या करण्यात गेले होते. तू आता अत्यंत एकाग्रतेने ही कथा ऐक. आणि मग श्रोते हो, महर्षी वशिष्ठांनी राजा मांधाताला ती महान आणि रोमांचक कथा सांगायला सुरुवात केली. चला तर मग आपणही त्यांच्यासोबत ती कथा ऐकण्यासाठी वैदिश नावाच्या एका प्राचीन आणि सुवर्ण नगरीत प्रवेश करूया. फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पृथ्वीवर वैदिश नावाचे एक अत्यंत सुंदर, भव्य आणि समृद्ध असे नगर होते. आजकालच्या काळात आपल्याला अशी शहरे फक्त स्वप्नातच पाहायला मिळतील. हे नगर म्हणजे साक्षात पृथ्वीवरील स्वर्गच होते. या वैदिश नगरीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चारही वर्ण आपापल्या कर्तव्याचे अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पालन करत असत. या नगरीत राहणारा प्रत्येक माणूस, मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, तो वेदांचे ज्ञान असणारा, शारीरिकदृष्ट्या अत्यंत बलवान आणि प्रखर बुद्धिमत्तेचा धनी होता. श्रोते हो, तिथे कुणीही कुणाचा द्वेष करत नसे. संपूर्ण शहरात गल्लोगल्ली फक्त आणि फक्त वेदांचे मंत्र, भजने आणि देवाच्या नामाचा घोष ऐकू येत असे. तिथे एकही माणूस नास्तिक नव्हता किंवा तिथे कुणीही पापी नव्हता.
अगदी रामराज्याचीच प्रचिती तिथे येत होती. या संपूर्ण राज्यात कोणीही भिकारी नव्हता, कोणीही गरीब किंवा दरिद्री नव्हता आणि कोणीही कंजूष नव्हता. निसर्गही त्यांच्यावर मेहरबान होता. त्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे, पाण्याची कमतरता नसे किंवा कधीही पुराचा धोका नसे. सर्व प्रजा अत्यंत निरोगी आणि आजारमुक्त होती. आणि या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे त्या राज्याचा प्रजेवर असणारा भगवंताचा आशीर्वाद आणि राजाची पुण्य. या वैदिश नगरीचा राजा होता चंद्रवंशातील एक महापराक्रमी आणि महान शासक, ज्याचे नाव होते राजा चैत्ररथ. या राजाला लोक प्रेमाने पाशबिंदुक असेही म्हणत असत. राजा चैत्ररथ हा अत्यंत सत्यवचनी, प्रामाणिक आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. तो केवळ नावाने राजा नव्हता, तर त्याच्या मनगटात प्रत्यक्ष 10,000 हत्तींचे प्रचंड बळ होते. तो प्रचंड श्रीमंत होता, पण त्याला आपल्या संपत्तीचा जराही गर्व नव्हता. तो वेदांच्या 6ही अंगांचा म्हणजे वेदांगांचा परिपूर्ण आणि सखोल जाणकार होता. राजा चैत्ररथ हा भगवान श्री विष्णूंचा एक अत्यंत लाडका आणि निस्सीम भक्त होता. तो भगवान श्रीहरींची तर मनोभावे पूजा करत असेच, पण त्यासोबतच तो भगवान शिवशंकरांचीही तितक्याच भक्तिभावाने आराधना करत असे. राजा जसा भक्तिमान होता तशीच त्याची प्रजाही होती. यथा राजा तथा प्रजा. राजाच्या या भक्तिमय आचरणामुळे संपूर्ण प्रजा प्रभू विष्णूंच्या प्रेमळ आणि भक्तिपूर्ण सेवेत नेहमी रमलेली असे. त्या राज्यात एक अत्यंत कडक आणि पवित्र नियम होता. तो नियम असा होता की महिन्यातील दोन्ही एकादशींना म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष राज्यातील प्रत्येक व्यक्ती, मग तो लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक जण कडक उपवास करत असे. कुणीही या नियमाचे उल्लंघन करत नसे. अशा प्रकारे राज्याची जनता भौतिक सुखांच्या मागे न धावता स्वतःला संपूर्णपणे परमेश्वराच्या सेवेत समर्पित करून अत्यंत सुखाने, समाधानाने आणि शांततेने आपले आयुष्य जगत होती. असे सुखाचे आणि भक्तीचे दिवस अत्यंत आनंदात जात होते. पाहता पाहता शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूची चाहूल लागली. महिना होता फाल्गुन. निसर्गाच्या अंगावर हिरवीगार पालवी फुटली होती आणि फुलांच्या सुगंधाने सर्व रान दरवळत होते. आणि याच पवित्र महिन्यात फाल्गुन शुक्ल पक्षातील ती महान आमलकी एकादशी आली. त्या वर्षी एक अत्यंत दुर्मिळ आणि मंगलमय योग जुळून आला होता. आमलकी एकादशीच्या या पवित्र दिवशी द्वादशीचाही अत्यंत शुभ संयोग होता. राजा चैत्ररथ अत्यंत ज्ञानी असल्यामुळे त्याला लगेच समजले की हा साधासुधा दिवस नाही. हा दिवस म्हणजे स्वर्गाची दारे उघडी करणारा आणि साक्षात श्रीहरींची विशेष कृपा प्राप्त करून देणारा एक महान सुवर्णयोग आहे. या एकादशीचे व्रत केल्यास आपल्याला आणि आपल्या प्रजेला अत्यंत विशेष आणि अफाट पुण्य लाभेल याची राजाला खात्री होती. राजाने संपूर्ण नगरात आणि राज्यात दवंडी पिटवली. सर्वांना या पवित्र एकादशीचे कडक पालन करण्याचा आणि विष्णू मंदिरात एकत्र येण्याचा आदेश दिला. संपूर्ण वैदिश नगर एका मोठ्या सणासाठी सज्ज झाले. घरे स्वच्छ करण्यात आली, रांगोळ्या काढण्यात आल्या आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पहाटे पहाटे सूर्योदयाच्या आधीच आकाशात तांबडं फुटत असताना राजा चैत्ररथ आपल्या मंत्र्यांसह, पुरोहितांसह आणि आपल्या लाखो प्रजेसह नदीवर गेला. सर्वांनी नदीच्या अत्यंत थंड आणि पवित्र अशा शुद्ध जलात स्नान केले. स्नान आटपून स्वच्छ आणि शुभ्र वस्त्रे परिधान करून सर्वांनी भगवान सूर्याला अर्घ्य दिले. त्यानंतर राजा चैत्ररथ आणि त्याची ती अफाट प्रजा चालत चालत एका अत्यंत विशाल आणि प्राचीन अशा भगवान विष्णूंच्या मंदिरात पोहोचली. हे मंदिर शहराच्या जवळच एका अत्यंत रम्य आणि शांत अशा वनराईत होते.
या भव्य मंदिराच्या प्रांगणातच एक खूप मोठा, डेरेदार आणि हिरवागार असा आवळ्याचा वृक्ष डौलाने उभा होता. याच वृक्षाची आज त्यांना पूजा करायची होती. सर्वात आधी राजा आणि त्याच्या प्रमुख ऋषी मुनींनी मिळून आवळ्याच्या वृक्षाच्या बुंध्यापाशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजेची मांडणी केली. शुद्ध पाण्याने भरलेला आणि सजवलेला एक मंगल कलश त्या वृक्षाखाली ठेवण्यात आला. त्यावर नारळ आणि आंब्याची पाने ठेवली. त्यानंतर राजाने त्या वृक्षाला अत्यंत सुंदर आणि मौल्यवान असा एक चंदवा म्हणजेच एक सुंदर नक्षीदार छत्री किंवा आच्छादन अर्पण केला. वृक्षाला सोन्याचे दागिने, हिरे, रत्ने आणि अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण करण्यात आली. वातावरणात सर्वत्र सुगंधी उदबत्त्यांचा, कापुराचा आणि धूपाचा अत्यंत पवित्र सुगंध पसरला होता. मंदिरातील घंटांचा आणि शंखांचा नाद आसमंतात घुमत होता. ही सर्व पूजा झाल्यावर राजाने आणि तिथे जमलेल्या सर्व भक्तांनी साक्षात भगवान परशुराम आणि भगवान दामोदर श्रीकृष्ण यांची अत्यंत भक्तिभावाने आणि भावपूर्ण अंतःकरणाने स्तुती करायला सुरुवात केली. ते हात जोडून प्रार्थना करू लागले. हे प्रभू परशुरामा, हे दामोदरा, आम्ही दीन आणि अज्ञानी जीव तुम्हाला शरण आलो आहोत. या पवित्र आमलकी वृक्षाच्या साक्षीने आम्ही आमची भक्ती तुमच्या चरणी अर्पण करत आहोत. हे देवा, आमच्यावर कृपा कर, आमच्या सर्व पापांचा नाश कर आणि आम्हाला तुझ्या भक्तीची गोडी लाव. श्रोतेहो, या प्रार्थनेतील भाव इतका शुद्ध आणि निरागस होता की साक्षात स्वर्गातील देवही ते दृश्य पाहून भारावून गेले असतील. ही पूजा आणि प्रार्थना संपल्यावर एकादशीचा दुसरा आणि सर्वात कठीण टप्पा सुरू झाला, तो म्हणजे रात्रीचे जागरण. राजा चैत्ररथ आणि त्याची प्रजा कुणीही घरी झोपायला गेले नाहीत. त्या सर्वांनी रात्री त्या वनराईत, त्या पवित्र आमलकी वृक्षाच्या आणि विष्णू मंदिराच्या छायेत एकत्र बसून रात्रभर जागरण करण्याचा निश्चय केला. अंधार पडू लागला. तसतसे मंदिरात आणि त्या संपूर्ण परिसरात शेकडो आणि हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले. त्या दिव्यांच्या प्रकाशामुळे तो संपूर्ण परिसर आणि ते जंगल अक्षरशः सोन्यासारखे उजळून निघाले होते. रात्रीच्या त्या शांततेत हजारो भक्तांच्या मुखातून टाळ मृदंगाच्या गजरात ओम नमो भगवते वासुदेवाय, हरे कृष्ण 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 हरे हरे असे नामस्मरण सुरू झाले. कुणी भगवान विष्णूंच्या कथा सांगत होते, कुणी भजने गात होते, तर कुणी डोळे मिटून ध्यानात मग्न होते. ते दृश्य खरोखरच अलौकिक आणि मंत्रमुग्ध करणारे होते. आता श्रोतेहो, इथेच या कथेत एक अत्यंत रंजक आणि कलाटणी देणारा प्रसंग घडतो. थोडं लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी विष्णू मंदिरात हे भक्तीचे आणि प्रेमाचे वातावरण शिगेला पोचले होते, त्याचवेळी त्या अंधाऱ्या, निबिड आणि भयंकर जंगलाच्या दुसऱ्या बाजूने एक अत्यंत क्रूर, भयानक आणि पापी असा एक शिकारी त्या दिशेने येत होता. हा शिकारी दिसायला अत्यंत भयंकर होता. त्याचे केस विस्कटलेले, डोळे लाल आणि अंगावर मळकट कपडे होते. तो पूर्णपणे अधर्मी होता. त्याच्या आयुष्यात त्याने कधीही कोणासमोर हात जोडले नव्हते किंवा कधीही देवाचे नाव घेतले नव्हते. त्याचे संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त जंगलातील निष्पाप, मूक आणि गरीब प्राण्यांची निर्घृण हत्या करण्यात आणि त्यांची शिकार करून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यात गेले होते. दया, माया, करुणा हे शब्द त्याच्या शब्दकोशातच नव्हते. दररोज पशुपक्ष्यांचे रक्त सांडल्यामुळे तो पापांच्या एका महाभयंकर ओझ्याखाली दबलेला होता. पण त्या दिवशी मात्र त्याची परिस्थिती अत्यंत वाईट होती. तो सकाळीच घरातून शिकारीसाठी बाहेर पडला होता. दिवसभर तो उन्हातान्हात, काट्याकुट्यातून रानोमार भटकला. पण दुर्दैवाने किंवा सुदैवाने त्याला दिवसभरात एकाही प्राण्याची किंवा पक्ष्याची शिकार मिळाली नाही. अन्नाचा एक साधा कणही त्याच्या पोटात गेला नव्हता आणि पाण्याचा एक घोटही त्याला मिळाला नव्हता.
दिवसभराच्या त्या सततच्या पायपिटीमुळे आणि उपासमारीमुळे तो पार थकून गेला होता. भूक आणि तहानीने त्याच्या पोटाला अक्षरशः पीड पडत होता आणि त्याचा जीव व्याकुळ झाला होता. त्याच्या अंगात आता एक पाऊलही पुढे टाकण्याचे त्राण उरले नव्हते. अशाच अर्धमेल्या, उपाशी आणि हताश अवस्थेत अन्नाच्या शोधात रडतखडत चालत असताना त्याला जंगलाच्या एका भागात अचानक खूप मोठा उजेड दिसला. तो प्रकाश त्याच विष्णू मंदिराचा होता, जिथे राजा चैत्ररथ आपल्या प्रजेसह नामस्मरण करत होता. शिकाराला वाटले की तिथे नक्कीच काहीतरी खाण्यापिण्याची सोय असेल. तो दबकत दबकत झाडांच्या आडोशाने त्या प्रकाशमान मंदिराच्या दिशेने जाऊ लागला. जेव्हा तो शिकारी त्या मंदिराच्या जवळ पोहोचला, तेव्हा तिथे चाललेले ते अद्भुत दृश्य पाहून तो अक्षरशः थक्क झाला. त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसला नाही. मध्यरात्रीच्या वेळी भर जंगलात शेकडो दिव्यांच्या झगमगाटात सुंदर कपडे घातलेला राजा आणि हजारो लोक एका आवळ्याच्या झाडाखाली बसून अत्यंत तल्लीनतेने देवाचे गाणे गात आहेत, हे दृश्य त्याच्यासारख्या एका रानटी माणसासाठी अत्यंत नवीन, आश्चर्यकारक आणि न समजणारे होते. तो मनाशीच विचार करू लागला, अरेच्चा, हे इथे काय चालले आहे? हे एवढे सगळे लोक कोण आहेत? आणि रात्रीच्या वेळी झोपण्याऐवजी हे लोक इथे काय करत आहेत? हे कुणाचे नाव घेत आहेत? त्याला तिथल्या लोकांची भीती वाटत होती. तो इतका घाणेरडा आणि भयानक दिसत होता की लोक त्याला मारतील किंवा हाकलून देतील अशी त्याला धास्ती होती. त्यामुळे तो मंदिरात थेट न जाता तिथेच एका अंधाऱ्या कोपऱ्यात एका झाडाच्या आडोशाला लपून बसला. तो तिथे अन्नाच्या आशेने आला होता, पण तिथे त्याला खायला काहीच मिळाले नाही, कारण सगळेच जण कडक उपवासाला होते. पण श्रोते हो, देवाच्या घरची लीला बघा. तो तिथे अन्नासाठी आला असला तरी त्याला तिथे अन्नाऐवजी भक्तीचे आणि मोक्षाचे अमृत मिळू लागले. तो तिथे लपून बसला होता, पण त्याच्या डोळ्यासमोरून ते विलोभनीय दृश्य हलत नव्हते. समोरून येणारा सुगंधी धूपाचा आणि फुलांचा वास त्याच्या नाकात शिरत होता. दिव्यांचा तो सात्विक आणि पवित्र प्रकाश त्याच्या डोळ्यांना शांत करत होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्तांच्या मुखातून निघणारे दामोदरा, माधवा, नारायणा हे पवित्र नामस्मरण आणि भगवान श्रीकृष्णांच्या लीलांच्या कथा थेट त्याच्या कानावर पडून त्याच्या हृदयात शिरत होत्या. भूक, तहान आणि प्रचंड थकव्यामुळे त्याला तिथून उठून दुसरीकडे जाणे अजिबात शक्य नव्हते. तो तिथेच त्या कोपऱ्यात जमिनीवर बसून राहिला. त्याला झोपही येत नव्हती, कारण भजनाचा आवाज आणि दिव्यांचा प्रकाश मोठा होता. आणि अशा प्रकारे कोणताही हेतू नसताना, देवाची कोणतीही ओळख नसताना, केवळ आणि केवळ परिस्थितीमुळे त्या क्रूर आणि पापी शिकाऱ्याचे आमलकी एकादशीच्या दिवशी नकळतपणे निर्जळा आणि निराहार असे कडक उपवास घडले. एवढेच नाही, तर संपूर्ण रात्रभर त्या मंदिराच्या कोपऱ्यात जागी राहून देवाची आणि श्रीहरींच्या कथा ऐकत त्याचे नकळतपणे एकादशीचे जागरणसुद्धा पूर्ण झाले. श्रोते हो, इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. जसे एखादे औषध तुम्ही जाणून बुजून घ्या किंवा अज्ञानाने घ्या, ते तुमच्या शरीरावर त्याचा गुणकारी प्रभाव दाखवतेच. किंवा जसा अग्नी तुम्ही मुद्दाम स्पर्श करा किंवा चुकून हात लागून स्पर्श करा, तो चटका देतोच. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराचे नाव आणि एकादशीसारखे पवित्र व्रत तुम्ही भक्तीने करा किंवा अजाणतेपणी घडले तरी त्याचे अफाट पुण्य तुमच्या पदरात पडतेच पडते. त्या शिकाराच्या बाबतीतही नेमके हेच घडले. पाहता पाहता रात्र सरली. पूर्व दिशेला सूर्याची सोनेरी किरणे पसरू लागली आणि पहाट झाली. राजा चैत्ररथ त्याचे सर्व पुरोहित आणि प्रजेने सूर्योदयानंतर अत्यंत विधीपूर्वक आपल्या आमलकी एकादशीच्या व्रताची सांगता केली. सर्व पूजा अर्चा संपवून ते सर्वजण आपल्या वैदिश नगरीकडे आनंदाने परतले. इकडे तो शिकारीही अडखळत उठला. तो अत्यंत थकला होता.
तो कसा तरी आपल्या झोपडीत परतला आणि तिथे गेल्यावर त्याने घरात उरलेले काहीतरी अन्न खाऊन आपली भूक शमवली. काही काळ लोटला. दिवस पुढे जात होते आणि मग एके दिवशी त्या शिकाऱ्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. यमदूत त्याला न्यायला आले. त्याने आयुष्यभर फक्त प्राण्यांची हत्या केली होती आणि असंख्य पापे केली होती. त्यामुळे कर्माच्या हिशोबानुसार त्याला भयानक नरकयातना भोगाव्या लागणार होत्या हे निश्चित होते. परंतु मृत्यूच्या काही काळ आधीच आमलकी एकादशीच्या त्या पवित्र रात्री त्याने जे नकळतपणे उपवास आणि जागरण केले होते त्याचे फळ आता त्याला मिळणार होते. आमलकी एकादशीच्या त्या अफाट, अगाध आणि कल्पनेपलीकडील पुढ्यामुळे त्या शिकाऱ्याच्या कर्माचा सर्व हिशोब क्षणात बदलून गेला. त्याचे जन्मोजन्मीचे आणि या जन्मातील हत्येचे सर्व पाप त्या एका रात्रीच्या पुण्यामुळे जळून भस्मसात झाले. त्या शिकाऱ्याचा आत्मा सर्व पापातून मुक्त झाला आणि त्याला नरकात जाण्याऐवजी एका अत्यंत तेजस्वी, महान आणि वैभवशाली अशा राजाच्या रूपात पुनर्जन्म प्राप्त झाला. हा शिकारी पुढील जन्मात जयंती नावाच्या एका अत्यंत विशाल आणि खऱ्या अर्थाने समृद्ध राज्याचा युवराज म्हणून जन्माला आला. तो चंद्रवंशी महाराज विदुरात यांचा अत्यंत लाडका पुत्र होता. या नव्या जन्मात त्याचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले. राजा वसुरथ हा जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याचे गुण उजळून निघू लागले. तो पुढे जाऊन एक महान, प्रतापी आणि निर्भय सम्राट बनला. त्याच्याकडे अफाट संपत्ती, रथ, हत्ती, घोडे आणि एक विशाल सैन्य होते. मागील जन्मातील एकादशीच्या पुण्यामुळे आणि श्रीहरींच्या कृपेमुळे राजा वसुरथ हा सूर्यासारखा प्रखर आणि तेजस्वी होता, तर दिसायला तो चंद्रासारखा अत्यंत शांत आणि देखणा होता. त्याच्या शारीरिक बळाची तुलना साक्षात भगवान विष्णूंच्या बळाशी केली जायची, इतका तो शक्तिशाली होता. पण त्याच वेळी त्याचा स्वभाव पृथ्वी मातेसारखा अत्यंत क्षमाशील, सहनशील आणि कनवाळू होता. तो अत्यंत दानशूर आणि नेहमी खरे बोलणारा सत्यवचनी राजा होता. आपल्या प्रजेला तो स्वतःच्या पोटच्या मुलांप्रमाणे जपत असे. आणि या सर्वांहून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजा वसुरथ हा भगवान श्री विष्णूंचा एक अत्यंत परम, अनन्य आणि निस्सीम भक्त होता. तो नेहमी वैदिक ग्रंथांचे पठण करत असे, अनेक प्रकारचे यज्ञ आणि यज्ञकर्म करत असे आणि आपले संपूर्ण आयुष्य त्याने भगवंताच्या प्रेमळ सेवेत समर्पित केले होते. पूर्वजन्मीच्या त्या एकादशीच्या जागरणामुळे त्याच्यावर श्रीहरींची अशी अथांग कृपा होती. एकदा काय झाले, राज्याच्या कारभारातून थोडासा वेळ काढून आणि विरंगुळा म्हणून राजा वसुरथ आपल्या काही सैनिकांसह एका अत्यंत घनदाट, भयंकर आणि भयानक अशा अरण्यात शिकारीसाठी गेला. जंगलात एका हरणाचा पाठलाग करताना राजा आपल्या सैन्यापासून दुरावला आणि तो जंगलात खूप दूरवर एकटाच निघून गेला. झाडांच्या दाटीमुळे आणि अनोळखी वाटांमुळे राजा वसुरथ रस्ता चुकला. सूर्य मावळतीला गेला होता आणि जंगलात अंधार दाटून आला होता. रस्ता शोधून शोधून आणि जंगलात भटकून राजा वसुरथ अत्यंत थकून गेला होता. भूक आणि तहानेने त्याचा जीव कासावीस झाला होता. आता त्याच्या अंगात आणखी एक पाऊलही पुढे टाकण्याची ताकद उरली नव्हती. शेवटी वैतागून राजाने एका अत्यंत मोठ्या आणि विशाल वृक्षाच्या सावलीत विश्रांती घेण्याचे ठरवले. तिथे दुसरी कोणतीही सोय नसल्यामुळे राजाने आपल्या स्वतःच्याच हाताची उशी केली आणि तो त्या झाडाखाली जमिनीवरच गाढ झोपी गेला. थकवा इतका होता की त्याला क्षणातच गाढ निद्रा लागली. पण श्रोते हो, संकट कधी सांगून येत नाही. त्याचवेळी एका अत्यंत विचित्र आणि भयानक घटनेची सुरुवात झाली. ज्या घनदाट जंगलात राजा एकटा झोपला होता तिथे काही अत्यंत रानटी, हिंस्र, निर्दयी आणि जंगली म्लेच्छ्छ
डाकू आणि आदिवासी लोकांची एक मोठी टोळी राहत होती. ते तिथे शिकारीच्या आणि लुटीच्या शोधात फिरत होते. फिरत असताना जेव्हा ते त्या मोठ्या झाडाजवळ आले, तेव्हा त्यांनी तिथे शांतपणे झोपलेल्या राजा वसूरथाला पाहिले. राजाला पाहताच त्यांच्या डोळ्यात द्वेषाची आणि रागाची आग भडकली. त्यांनी राजाला लगेच ओळखले, कारण हे तेच लोक होते ज्यांना राजा वसूरथाने त्यांच्या जुन्या आणि भयंकर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देऊन राज्यातून हाकलून दिले होते. त्या रानटी डाकूंपैकी एक जण अत्यंत रागाने आणि सुडाच्या भावनेने म्हणाला, "अरे बघा, हाच तो आपला जुना शत्रू राजा आहे. याच निर्दयी राजाने आपल्या वडील, भाऊ, मेहुणे, नातू, पुतणे आणि अनेक नातेवाईकांना कठोर शिक्षा देऊन मारले आहे. आणि याच राजाच्या कडक धोरणांमुळे आज आपल्याला आपले घरदार सोडून या भयंकर जंगलात एका वेड्यासारखे आणि भिकाऱ्यासारखे भटकावे लागत आहे." तो पुढे म्हणाला, "आज देवानीच आपल्याला ही सुवर्णसंधी दिली आहे. आज आपला हा सर्वात मोठा शत्रू इथे एकटा, असहाय्य आणि गाढ झोपेत आहे. त्याच्यासोबत त्याचे सैन्यही नाही. आज आपण याला जिवंत सोडायचे नाही. आज आपण आपला जुना बदला पूर्ण करणार." असा भयानक विचार करून सुडाने पेटलेले ते सर्व क्रूर आणि हिंस्र म्लेच्छ डाकू आपल्या हातातील घातक शस्त्रे, लांब तलवारी, तीक्ष्ण भाले आणि कुऱ्हाडी घेऊन राजा वसूरथाला ठार मारण्यासाठी त्याच्या दिशेने धावून गेले. राजा वसूरथ शांतपणे जमिनीवर झोपला होता. त्याला आपल्यावर चालून आलेल्या या महाभयंकर धोक्याची आणि मृत्यूची अजिबात कल्पना नव्हती. त्या शेकडो म्लेच्छांनी राजाला चारही बाजूंनी घेरले आणि त्यांनी एकाच वेळी आपल्या हातातील तीक्ष्ण शस्त्रांनी राजावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. परंतु श्रोतेहो, भगवंताची लीला अगाध आहे. इथेच एका अद्भुत आणि मानवी कल्पनेच्या पलीकडील चमत्काराची सुरुवात झाली. त्या डाकूंची आणि मारेकऱ्यांची तीक्ष्ण शस्त्रे जशी राजाच्या अंगाला आणि त्वचेला स्पर्श करणार, तशी ती शस्त्रे हवेतल्या हवेतच आपोआप मऊ आणि सुगंधी फुलांमध्ये रूपांतरित होऊ लागली. डाकूंचे मोठे मोठे भाले, बाण आणि तलवारी राजाच्या अंगावर आदळल्यावर राजाला कसलीही इजा न होता केवळ मऊ आणि सुंदर फुलांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते. राजावर त्यांच्या कोणत्याही शस्त्राचा, अस्त्राचा आणि प्रहाराचा काहीही म्हणजे काहीही परिणाम झाला नाही. राजाची साधी झोपही मोडली नाही. हा चमत्कार पाहून ते रानटी डाकू अत्यंत चवताळले आणि गोंधळून गेले. तरीही ते थांबले नाहीत. त्यांची संख्या खूप मोठी होती. त्यांनी आणखी जोराने आणि पूर्ण ताकदीने राजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि बरोबर त्याच क्षणी गार झोपेत असलेला राजा वसूरथाच्या शरीरातून अचानक एक अत्यंत तेजस्वी, डोळे दीपवणारा, सूर्यासारखा प्रखर आणि दिव्य असा प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश इतका लखलखीत होता की त्या डाकूंचे डोळे दिपून गेले. त्या प्रखर प्रकाशातून साक्षात मृत्यूची देवता असल्यासारखी एक अत्यंत सुंदर पण त्याचवेळी महाभयंकर अशी एक दिव्य स्त्री प्रकट झाली. ही दिव्य स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची प्रखर वैष्णवी शक्ती होती. त्या देवीचे रूप अत्यंत विलोभनीय आणि त्याचवेळी अंगावर काटा आणणारे होते. तिच्या अंगावर अनेक सुवर्णालंकार आणि दिव्य दागिने झळकत होते. तिने अत्यंत सुंदर वस्त्रे परिधान केली होती. तिच्या गळ्यात एक मोठी आणि आकर्षक पुष्पमाला होती आणि तिच्या अंगातून एक अत्यंत मोहक आणि दैवी सुगंध सर्वत्र दरवळत होता. परंतु तिच्या त्या सुंदर चेहऱ्यावर आता महाभयंकर क्रोध आणि संताप दाटून आला होता. भक्तावर आलेल्या संकटामुळे देवी रागाने लाल झाली होती. तिचे डोळे रागाने अक्षरशः लाल भडक झाले होते आणि त्या डोळ्यांतून जणू अग्नीच्या प्रखर ज्वाळा बाहेर पडत होत्या. तिच्या उंचावलेल्या आणि वाकऱ्या झालेल्या भुवया आणि तिचा तो संताप पाहून त्या सर्व म्लेच्छ डाकूंना
साक्षात आपला काळ आणि मृत्यूच समोर उभा असल्याचे जाणवले. ते भीतीने थरथर कापू लागले. त्या देवीच्या हातात एक प्रज्वलित आणि वेगाने फिरणारे सुदर्शन चक्रासारखे तेजस्वी शस्त्र होते. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्या भयंकर देवीने आपल्या हातातील त्या प्रखर शस्त्राने एकाच घावात त्या सर्व शेकडो रानटी डाकूंचा आणि म्लेच्छांचा गळा चिरून त्यांचा एका क्षणात सर्वनाश केला. एका सेकंदाच्या आत ते सर्व मारेकरी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले आणि मरण पावले. क्षणातच ते संपूर्ण जंगल त्या डाकूंच्या मृतदेहांनी भरून गेले. आपल्या भक्ताचे प्राण वाचवल्यानंतर आणि सर्व शत्रूंचा नाश केल्यानंतर ती दिव्य वैष्णवी शक्ती पुन्हा शांत झाली आणि ती पुन्हा राजा वसुरथाच्या शरीरात अंतर्धान पावली. ही सर्व घटना घडून गेल्यावर काही वेळाने सकाळच्या वेळी राजा वसुरथ याची झोप उघडली. तो आळस देत उठून बसला. डोळे उघडून आजूबाजूला पाहतो तर काय? त्याच्या सभोवताली रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शेकडो हिंस्र शत्रू आणि डाकूंचे मृतदेह त्याला दिसले. त्यांच्या हातात अजूनही राजाला मारण्यासाठी आणलेली शस्त्रे होती. हे अत्यंत भयानक, धक्कादायक आणि अकल्पनीय दृश्य पाहून राजा वसुरथ पूर्णपणे चकित झाला आणि हादरून गेला. तो स्वतःशीच आश्चर्यचकित होऊन विचार करू लागला, हे देवा, हे काय घडले आहे? मी तर इथे एकटाच गाढ झोपेत होतो. हे सर्व माझे भयानक जुने शत्रू मला इथे मारण्यासाठी आले होते हे तर स्पष्ट दिसत आहे. पण जर मी झोपेत होतो तर या सर्वांना इतक्या भीषण पद्धतीने कोणी मारले? कोण आहे तो माझा रक्षक आणि माझा तारणहार, ज्याने या निर्जन आणि अंधाऱ्या अरण्यात मला न सांगता माझे प्राण वाचवले? माझा एवढा मोठा हितकर्ता कोण आहे? राजाच्या मनातील हा गोंधळ, हे आश्चर्य आणि त्याचे प्रश्न ऐकून अचानक त्या शांत जंगलात आकाशातून एक अत्यंत मधुर, गंभीर आणि दैवी असा आवाज आला. एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीतून आवाज आला, हे राजन वसुरथ, तू विचारत आहेस की या घनघोर संकटातून तुझे रक्षण कोणी केले? अरे, या जगात जेव्हा एखादा माणूस अत्यंत संकटात असतो, एकटा असतो आणि त्याला कोणीही मदत करणारा नसतो, तेव्हा त्याला मदत करू शकणारा फक्त एकच सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तो रक्षणकर्ता दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात देवकीनंदन, परमपुरुषोत्तम भगवान श्री केशव, श्रीहरी विष्णू आहेत. आकाशवाणी पुढे अत्यंत प्रेमाने म्हणाली, हे राजा वसुरथ, ऐक, मागील जन्मात तू एक अत्यंत क्रूर आणि पापी शिकारी होतास. तू आयुष्यभर फक्त पापे केलीस. पण तुझ्या मृत्यूच्या आधी तू अनवधानाने आणि नकळतपणे का होईना आमलकी एकादशीचे पवित्र व्रत केलेस आणि रात्रभर मंदिरात बसून श्रीहरींच्या भजनाचे श्रवण करून जागरण केलेस. आमलकी एकादशीच्या त्या अफाट आणि अतुलनीय पुण्यामुळेच आज तुझ्या अंगातून ही वैष्णवी शक्ती निर्माण झाली आणि तिने या डाकूंचा वध करून तुझे प्राण वाचवले. जो कोणी मनुष्य कोणताही स्वार्थ न ठेवता पूर्ण श्रद्धेने भगवान केशवांना पूर्णपणे शरण जातो, त्याचे रक्षण भगवान स्वतः अशाच प्रकारे करतात. श्रोतेहो, आकाशातील ती दैवी वाणी ऐकून राजा वसुरथ याचे मन अत्यंत भारावून गेले. त्याला आपल्या पूर्वजन्माची आणि भगवंताच्या अगाध लीलेची प्रचिती आली. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले आणि भगवान श्रीहरी विष्णूंबद्दल त्याच्या हृदयात प्रेमाचा आणि भक्तीचा एक महासागर उसळून आला. त्याने त्याच जागी जमिनीवर लोटांगण घालून श्रीहरींना साष्टांग दंडवत घातला आणि त्यांचे कोटी कोटी आभार मानले. त्यानंतर राजा वसुरथ अत्यंत आनंदाने आपल्या जयंती नावाच्या राजधानीत सुरक्षितपणे परतला. त्याने राजवाड्यात पोहोचल्यावर त्याच्या प्रजेला आणि मंत्र्यांना आमलकी एकादशीचे हे महान आणि अद्भुत महत्त्व सांगितले.
या घटनेनंतर राजा वसुरथ याने स्वर्गातील देवराज इंद्राप्रमाणे आपल्या राज्यावर कोणत्याही विघ्नाशिवाय, कोणत्याही संकटाशिवाय अनेक दशके अत्यंत सुखाने, समृद्धीने आणि न्यायाने राज्य केले. ही संपूर्ण कथा राजा मांधाता याला सांगून झाल्यावर महर्षी वशिष्ठ शेवटी हसून म्हणाले, हे राजा मांधाता, आता तूच विचार कर. जर एका पापी, अज्ञानी आणि क्रूर शिकाराला केवळ अजाणतेपणी केलेल्या आमलकी एकादशीच्या व्रतामुळे एवढे अफाट पुण्य, राजवैभव आणि साक्षात देवाचे संरक्षण मिळत असेल, तर जे भाविक पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आणि विधीपूर्वक या एकादशीचे पालन करतील, त्यांच्या पुण्याला कोणती सीमा असेल? म्हणूनच हे राजन, जो मनुष्य या पवित्र आमलकी एकादशीचे व्रत करतो आणि आवळ्याच्या वृक्षाची पूजा करतो, त्याच्या सर्व पापांचा समूळ नाश होतो. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूपश्चात त्याला निस्संशयपणे भगवान विष्णूंच्या परमधामाची म्हणजे वैकुंठाची कायमची प्राप्ती होते. यात कसलाही संशय नाही. अशी ही फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या आमलकी एकादशीची अत्यंत पुण्यदायी आणि महात्म्याने भरलेली कथा आहे. श्रोतेहो, ही परमपवित्र आणि भक्तिरसाने न्हाऊन निघालेली आमलकी एकादशीची कथा ऐकून तुमच्याही मनात श्रीहरी विष्णूंप्रती नक्कीच असीम श्रद्धा निर्माण झाली असेल अशी मला खात्री आहे. आमलकी एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी प्रभू श्री विष्णूंचे नामस्मरण करून निदान या दिवशी तरी वाईट विचार आणि वाईट कर्म टाळून आपल्या जीवनाचे सार्थक करावे. आजची ही भक्तिरसपूर्ण कथा ती तुम्हाला मनापासून आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या भावना, तुमचे विचार आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा जयघोष खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. आणि हो मंडळी, ही दैवी कथा केवळ आपल्यापुरतीच मर्यादित ठेवू नका. आपले कुटुंबीय, मित्रपरिवार आणि आप्तस्वकीयांसोबत व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांवरून जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथेच्या श्रवणाचे महापुण्य प्राप्त होईल. आणि अशाच नवनवीन, रसाळ आणि माहितीपूर्ण पौराणिक कथा अत्यंत सोप्या मराठीत नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव अशीच बरसत राहो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच त्या परमेश्वराच्या चरणी माझी नम्र प्रार्थना.